पंतप्रधान मोदी आज सोलापुरात असतील। वाटप केलं जाणार आहे तर सोलापुरात विविध विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे। आठवडाभरात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत। याआधी नवी मुंबईमधील अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं होतं आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन केलं होतं आणि आता आठवडा पूर्ण होण्याच्या आतच दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत। सोलापुरात आज विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। तर पंतप्रधान मोदींचा हा दौरा नेमका कसा असेल ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 11:15 वाजता सोलापुरातील सभास्थळी त्यांचं आगमन होणार आहे। तर 30,000 गृहप्रकल्पाच्या डेमो फ्लॅटची ते पाहणी करणार आहेत। योगा सेंटरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। व्यासपीठावर आगमन आणि कार्यक्रमाला सुरुवात त्यानंतर होणार आहे। तर दुपारी 12 वाजता बंगळुरूकडे ते रवाना होणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? देशाचे पंतप्रधान मोदी हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, सोलापुरात आज ते असतील, तर नेमकं काय अपडेट्स आहेत त्यांच्या या दौऱ्याविषयीचे? निश्चितच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आयोजित केलेल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 दिवसांमध्ये सलग दुसऱ्यांदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत। सोलापूरमधील रेनगर येथील हा सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे। देशातील 30,000 घरांचं या ठिकाणी बांधकाम सुरू होतं। त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 घरांचं वाटप आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। स्थानिक भाजपचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, आपण बातचीत करूया। काय सांगाल, पंतप्रधान 2019 नंतर पुन्हा एकदा सोलापुरात येत आहेत, काय सोलापूर वासियांच्या भावना आहेत? 2019 साली जो साहेबांनी शब्द दिला मोदी साहेबांनी आणि त्याप्रमाणे तो प्रकल्प पूर्णत्वाकडे गेलेला आहे आणि हे जे सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत त्यांच्या निवाऱ्याची खूप मोठी चांगली सोय करून साहेबांनी त्यांचं पुण्य वाटून घेतलेलं आहे आणि साहेबांचं सातत्यानं सोलापूरवरती प्रेम राहिले। निश्चितच एकंदरीत आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारे आज वेगवेगळ्या प्रकल्पांचंही लोकार्पण आहे ते पंतप्रधान करणार आहेत। मात्र तत्पूर्वी 15,000 घरांच्या चावी वाटप करणार इतका मोठा प्रकल्प आहे। असंघटित कामगारांसाठी खूप मोठा दिलासा आहे, कारण पंतप्रधान आवास योजनेतून वाजवी किमतीमध्ये ही घरं आहेत ते कामगारांना मिळणार आहेत। त्यामुळे कुठेतरी सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भाजपसहित महायुती शक्तीप्रदर्शन करताना आज आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या दौऱ्याचे अपडेट्स आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।